जसं की तुम्हाला माहिती आहे, कंपनीला जर आपला बिझनेस एक्सपांड करायचा असेल आणि तिला जर फंड्सची आवश्यकता असेल तर ते आपल्या कंपनीतले शेअर्स पब्लिकला देऊन त्या बदल्यात फंड्स रेज करत असते. पण समजा एखाद्या कंपनीला आपले शेअर्स डायल्यूट नसतील करायचे किंवा आपले शेअर्स पब्लिकला द्यायचे नसतील आणि फंड रेज करायचा असेल तर त्यांच्याकडे दुसरा काय ऑप्शन असतो का? तर हो, कंपनी इक्विटी शेअर्स प्रमाणेच डेट फंड्स या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून फंड्स पब्लिक कडून रेज करू शकते आणि त्या बदल्यात कंपनी पब्लिकला बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स हे इश्यू करत असते. आता हे बॉन्ड्स आणि डिबेंचर्स नक्की काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे फायनान्स कट्टा या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपल्याला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. मागील व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडचे प्रकार पाहिले. आता या व्हिडिओमध्ये आपण डेट फंड नक्की काय असतात ते बघणार आहोत. डेट फंड मध्ये जनरली दोन प्रकार असतात, बॉन्ड्स आणि डिबेंचर्स. आता हे नक्की काय ते आपण सविस्तर बघूया. डेट फंड मध्ये कंपनी इन्व्हेस्टेड करून ठराविक कालावधीसाठी फंड्स घेतात आणि त्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंटवर जो ठरलेला व्याजदर असतो तो इन्व्हेस्टरना मिळतो. छोटे बिझनेसेस झाले, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज झाल्या आणि गव्हर्नमेंट सुद्धा अशाच डेट फंड इन्स्ट्रुमेंट मधून फंड रेज करत असतात. आता बघूया बॉन्ड्स आणि डिबेंचर्स मध्ये नक्की काय फरक आहे. सर्वात आधी आपण बघूया बॉन्ड्स. बॉन्ड्स हा डेट फंड इन्स्ट्रुमेंटचा सगळ्यात पॉप्युलर प्रकार आहे, जो कंपनी आणि गव्हर्नमेंट दोन्ही इश्यू करतात. बॉन्ड्स इन्व्हेस्टरना कंपनी रेग्युलर ठरलेल्या कालावधीमध्ये फिक्स इंटरेस्ट पे करत असते. त्यामुळे बॉन्ड्सना फिक्स इन्कम सिक्युरिटी पण म्हणतात. म्हणजे समजा एखाद्या बॉन्ड्स इश्यू करताना कंपनीने ठरवले आहे की 6 महिन्यातनं इंटरेस्ट पे करायचा आहे किंवा 3 महिन्यातनं करायचा आहे किंवा वर्षातनं करायचं आहे, तर त्याप्रमाणे इन्व्हेस्टर्सना इंटरेस्ट अमाऊंट जी असते ती अमाऊंट मिळत असते. बॉन्ड्सची प्राइस पण जशी स्टॉक प्राइस अप डाऊन होत असते तशीच फ्लक्च्युएट होत असते. पण रेग्युलर मिळणाऱ्या इंटरेस्टमुळे बॉन्ड्सना सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आता बॉन्ड्सचे पण काही विविध प्रकार आहेत ते आपण बघूया. त्यातला सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स. इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड मध्ये काय होते, जसा महागाई दर वाढत असतो त्याप्रमाणे बॉन्ड्सवर मिळणारे इंटरेस्ट रेट जे आहेत ते कमी जास्त होत असतात. म्हणजे समजा तुम्ही 2023 मध्ये बॉन्ड्स खरेदी केलेत, त्यावेळीचा जो महागाई दर होता आणि 2024 मध्ये महागाई दर समजा 2% वाढला, तर बॉन्ड्सवर मिळणारा इंटरेस्ट रेट जो आहे तो पण काही पर्सेंटने वाढत असतो. त्यामुळे जेवढी महागाई वाढत जाते तेवढे बॉन्ड्सवर मिळणारा इंटरेस्ट रेट वाढत जातो. ते इन्व्हेस्टर्सच्या दृष्टिकोनातून फायद्याचे असते. इन्फ्लेशन म्हणजेच महागाई दराबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. तुम्ही सुद्धा इथे आय बटनवर प्रेस करून इन्फ्लेशन बद्दल अधिक जाणून घेऊ शकता. बॉन्ड्सचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे फ्लोटिंग रेट बॉन्ड्स. फ्लोटिंग रेट बॉन्ड्स मध्ये जो बॉन्ड्सवर मिळणारा इंटरेस्ट रेट असतो तो कदाचित कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे फिक्स रेट बॉन्ड्स. यामध्ये बॉन्ड्सवर मिळणारा इंटरेस्ट रेट हा बॉन्ड्स रिडीम होईपर्यंत, म्हणजे बॉन्ड्सचा जेवढा कालावधी आहे त्या कालावधीपर्यंत फिक्स इंटरेस्ट रेट मिळत असतो. त्यामुळे त्याला फिक्स रेट बॉन्ड्स म्हणतात. त्यानंतर बॉन्ड्सचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कॉलेबल बॉन्ड्स. कॉलेबल बॉन्ड्स मध्ये कंपनीकडे अधिकार असतात की ते बॉन्ड्सना कधी रिडीम करायचे. अशा प्रकारच्या बॉन्ड्स मध्ये काय होते, समजा महागाई दर कमी झाला तर कंपनीला इन्व्हेस्टर्सना कमी इंटरेस्ट रेट द्यावे लागते. त्यामुळे कंपनी अशा वेळेस बॉन्ड्स रिडीम करू शकतात. ते कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे असते. अशाच बॉन्ड्सचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पुटेबल बॉन्ड्स. यामध्ये इन्व्हेस्टरकडे अधिकार असतात की ते त्यांना हवे तेव्हा बॉन्ड्स विथड्रॉ करू शकतात. हे झाले बॉन्ड्सचे काही प्रकार. आता बॉन्ड्स जे आहेत ते सिक्युअर आणि अनसिक्युअर असे दोन्ही प्रकारचे असू शकतात. तर सिक्युअर बॉन्ड्स म्हणजे काय, तर बॉन्ड्स खरेदी करताना कंपनी इन्व्हेस्टर्सना पैशाच्या बदल्यात काही सिक्युरिटी देत असते. म्हणजे जसं की आपण लोन घेताना आपल्याला काहीतरी गहाण ठेवावी लागते एखादी वस्तू, म्हणजे आपण लोनची परतफेड न केल्यास ती वस्तू विकून बँक त्यांचे लोन अमाऊंट रिकव्हर करू शकतात. त्याप्रमाणे बॉन्ड्स इन्व्हेस्टर्सना कंपनीकडून सिक्युरिटी किंवा कोलॅटरल मिळत असते. म्हणजे कंपनीने समजा त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट परतफेड केली नाही तर ती सिक्युरिटी विकून इन्व्हेस्टर आपले अमाऊंट रिकव्हर करू शकतात. त्याप्रमाणेच अनसिक्युअर बॉन्ड्स मध्ये कंपनी कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी इन्व्हेस्टर्सना देत नाही. आता आपण बघूया डिबेंचर्स. डिबेंचर्स हा
डेट फंडचा दुसरा प्रकार आहे. म्हणजे हे अनसिक्युअर इन्स्ट्रुमेंट असतात, त्यामुळे त्यांच्या बदल्यात तुम्हाला कोणतीही सिक्युरिटी मिळत नाही. सिक्युरिटी नसल्यामुळे डेट फंड्सना कंपनीच्या क्रेडिट रेटिंग आणि पास्ट परफॉर्मन्स बघून अनालाइज केले जाते. आणि डिबेंचर्स जे आहेत ते शॉर्ट टर्म साठी इश्यू केले जातात. म्हणजे कंपनीला एखादा नवीन प्रोजेक्टवर काम करायचंय किंवा शॉर्ट टर्म मध्ये काही पैशाची गरज असेल तर कंपनी डिबेंचर्स इश्यू करतात. आता आपण बघूया डिबेंचर्सचे कोणते प्रकार आहेत. सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे रजिस्टर्ड डिबेंचर्स. रजिस्टर्ड डिबेंचर्स मध्ये काय होतं की डिबेंचर्स घेणारा असतो त्याची संपूर्ण डिटेल्स कंपनीकडे असते आणि कंपनी जे डिबेंचरचे सर्टिफिकेट इश्यू करते त्यावर डिबेंचर्स घेणाऱ्याची पूर्ण डिटेल्स असते. त्यामुळे डिबेंचर होल्डर ते कोणालाही डायरेक्टली सेल नाही करू शकत. जर डिबेंचर होल्डरला ते सेल करायचे असतील तर त्यासाठी त्याला कंपनीची परवानगी घ्यायला लागते. म्हणजे कंपनी जेव्हा सँक्शन करेल तेव्हा ते डिबेंचर सेल करू शकतो. त्याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बिअरर डिबेंचर. यामध्ये कंपनी डिबेंचर होल्डरला सर्टिफिकेट देते, त्यावर डिबेंचर होल्डरची कोणतीही माहिती नसते. म्हणजे ते डिबेंचर होल्डर असतो तो कुणालाही डायरेक्टली सेल करू शकतो आणि ज्याच्याकडे तो डिबेंचर असतो तोच त्या डिबेंचरचा मालक असतो असे कंपनी गृहीत धरते. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रिडीमेबल डिबेंचर्स आणि इरिडीमेबल डिबेंचर्स. रिडीमेबल डिबेंचर्स मध्ये काय होतं की कंपनी ज्या स्पेसिफिक टाइम पिरियडसाठी डिबेंचर्सना इश्यू करते तो टाइम पिरियड संपल्यानंतर कंपनी त्या डिबेंचर्सना रिडीम करते. आणि दुसरा त्यातला प्रकार आहे म्हणजे इरिडीमेबल डिबेंचर. यामध्ये काय होते की कंपनी त्या डिबेंचर्सना तोपर्यंत रिडीम करू शकत नाही जोपर्यंत कंपनी बंद होत नाही. पण अशा प्रकारचे डिबेंचर्स जे आहेत ते आपल्या इंडियामध्ये सध्या तरी इश्यू होत नाहीत. त्यानंतर पुढील प्रकार आहे तो म्हणजे कन्व्हर्टेबल डिबेंचर आणि नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर. म्हणजे कन्व्हर्टेबल डिबेंचर जे आहेत ते कंपनीच्या शेअर्समध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. आता हे डिबेंचर इश्यू करण्यात कंपनीचा फायदा हा असतो की हे डिबेंचर्स कमी इंटरेस्ट रेटवर पण खरेदी करायला इन्व्हेस्टर रेडी असतात, कारण ते डिबेंचर्स नंतर शेअरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. आणि हे डिबेंचर इश्यू करण्याआधी कंपनीने ठरवलेले असते की एका डिबेंचरच्या बदल्यात किती शेअर्स इश्यू करायचे आहेत. त्यानंतर नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजे ते डिबेंचर्स शेअर्समध्ये कन्व्हर्ट नाही होऊ शकत. तर हे झाले डिबेंचर्सचे प्रकार. आता आपण बघूया बॉन्ड्स आणि डिबेंचर्स मध्ये फरक काय आहे. तर बॉन्ड्स हे सिक्युअर किंवा अनसिक्युअर असे दोन्ही प्रकारचे असू शकतात. म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस बॉन्ड्स हे सिक्युअरच असतात, पण डिबेंचर्स मध्ये कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नसते. बॉन्ड्स हे कंपनीचे ऍसेट किंवा कोलॅटरल पासून सिक्युअर असतात. डिबेंचर्स मध्ये सिक्युरिटी नसते. बॉन्ड्स हे कमी रिस्की असतात आणि डिबेंचर्स हे जास्त रिस्की असतात. बॉन्ड्स जे आहेत ते लॉंग टर्म साठी इश्यू केले जातात आणि डिबेंचर्स जे आहेत ते शॉर्ट टर्म साठी इश्यू केले जातात. बॉन्ड्सना मोठमोठ्या कंपन्या जास्त कालावधीच्या कॅपिटल नीड साठी इश्यू करतात आणि डिबेंचर्सना कंपन्या त्या इमिजिएट कॅपिटल रिक्वायरमेंट साठी इश्यू करत असतात. बॉन्ड्सना त्या मानाने कमी रिटर्न्स मिळतात आणि डिबेंचर्स मध्ये रिटर्न्स जे असतात ते बॉन्ड्सच्या तुलनेत जास्त असतात. बॉन्ड्सवर मिळणारा इंटरेस्ट रेट जो आहे तो कमी असतो आणि डिबेंचर्सवर मिळणारा इंटरेस्ट रेट त्या मानाने जास्त असतो. म्हणजे काय, जर बॉन्ड्समध्ये रिस्क कमी आहे आणि त्यावर मिळणारे रिटर्न्स पण कमी आहेत. डिबेंचर्समध्ये रिस्क जास्त आहे आणि त्यावर मिळणारे रिटर्न्स पण जास्त आहे. बॉन्ड्सवर मिळणारे इंटरेस्ट रेट जे आहेत ते मंथली, क्वार्टरली, इयरली अशा स्वरूपात मिळतात. पण डिबेंचर्सवर मिळणारा इंटरेस्ट रेट जो आहे तो डिबेंचर्स जेव्हा एक्सपायर होईल म्हणजे त्याची व्हॅलिडिटी संपेल तेव्हाच ते आपण विथड्रॉ करू शकतो. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट रेट त्याच वेळी मिळतात. बॉन्ड्सवर मिळणारा इंटरेस्ट रेट जो आहे तो कंपनीच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड नसतो. म्हणजे कंपनी लॉसमध्ये गेली किंवा प्रॉफिटमध्ये असेल तरी मिळणारा इंटरेस्ट रेट हा सारखा असतो. पण डिबेंचर्सच्या बाबतीत कदाचित हे कमी जास्त असू शकते. बॉन्ड्स जे आहेत ते ऍक्टिव्हली ट्रेड होत असतात, पण डिबेंचर्स जे आहेत ते इतक्या जास्त प्रमाणात ऍक्टिव्हली ट्रेड होत नसतात. तर या पॉइंट्स वरून तुम्हाला बॉन्ड्स आणि डिबेंचर्स मधला नक्की फरक काय आहे तो कळला असेल. आता आपण बघूया बॉन्ड्स आणि डिबेंचर्स मध्ये इन्व्हेस्ट कोण करू शकतो. आता जे कमी रिस्क घेणारे लोक आहेत
ते बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, कारण त्यावर येणारी जी इन्कम आहे म्हणजे जो इंटरेस्ट रेट मिळतो तो आपल्याला मंथली, क्वार्टरली, इयरली अशा बेसिसवर कंटिन्यू येत असतो. आणि प्रिन्सिपल अमाऊंट पण सिक्युअर असते, म्हणजे बॉन्ड्स जे आहेत ते मेनली सिक्युअर असतात. बॉन्ड्स खरेदी करताना आपल्याला कंपनीकडून कोलॅटरल सिक्युरिटी मिळत असते. त्याचबरोबर तुम्हाला तर माहितीच आहे महागाई दर दिवसेंदिवस किती वाढत आहे, तर ह्या वाढणाऱ्या महागाई दराचा तुम्ही फायदा घेऊन बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केलं तर वाढत्या महागाई दराबरोबर बॉन्ड्सवर मिळणारे रिटर्न्स पण आहेत ते वाढत असतात, त्यामुळे तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळू शकतात. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर लॉंग टर्म मध्ये तुम्ही स्टेडीली इन्कम जनरेट करू शकता. तसेच तुमचा पोर्टफोलिओ पण चांगल्या प्रकारे डायव्हर्सिफाय राहील. आता आपण बघूया डिबेंचर्स मध्ये कोण इन्व्हेस्ट करू शकतो. डिबेंचर्स हे साधारण जास्त रिस्क घेणारी जी लोक आहेत ती डिबेंचर्स मध्ये इन्व्हेस्ट करतात, कारण डिबेंचर्स मधून मिळणारे इन्कम असते ती फिक्स नसते आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नसते, म्हणजे कोणत्याही प्रकारचं कोलॅटरल आपल्याला कंपनीकडून मिळत नाही. म्हणजे तुम्हाला फक्त कंपनीच्या परफॉर्मन्सवर भरोसा ठेवून त्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागते. डिबेंचर्स हे रिस्की आहेत पण त्यावर मिळणारे रिटर्न्स पण चांगले असतात, म्हणजे शॉर्ट टर्म साठी तुम्ही डिबेंचरचा विचार करू शकता. जसं की आपण बघितलं की आपण जर कंपनीचे शेअर्स घेतले तर त्या कंपनीच्या इम्पॉर्टंट डिसिजन्स मध्ये वोट करण्याचा अधिकार आपल्याला असतो. तसे डेट फंड होल्डर्सना कोणत्याही प्रकारचे वोट करता येत नाही, कारण ते फक्त क्रेडिटर्स असतात, त्यांना कंपनी मॅनेजमेंट मध्ये इंटरफेअर करता येत नाही. डेट फंड्स म्हणजेच बॉन्ड्स आणि डिबेंचर्स हे फिक्स टाइम पिरियड साठी असतात, म्हणजे समजा 3 वर्षाचा टाइम पिरियड आहे तर त्या 3 वर्ष झाल्यानंतर डेट फंड्सना आपण रिडीम करू शकतो. भारतात डिबेंचर आणि बॉन्ड्सच्या रिडीमशन पॉलिसीनुसार 10 वर्षाच्या वर रिडीमशन डेट कोणतीही कंपनी ठेवू शकत नाही. तेच शेअर्सच्या बाबतीत असे काही नसते, म्हणजे तुम्ही शेअर्सची खरेदी केल्यानंतर ते कधीही विकू शकता किंवा त्याला आयुष्यभरासाठी होल्ड पण करू शकता. त्यानंतर डेट फंडचा फायदा हा आहे की कंपनी जरी लॉस मध्ये गेली तरी आपल्याला डेट फंडवर मिळणारा इंटरेस्ट रेट जो आहे तो मिळणारच असतो. म्हणजे जसं की शेअर्स मध्ये कंपनी लॉस मध्ये गेली की शेअर होल्डरना नुकसान होत असते, तसे डेट फंड्स मध्ये कंपनी प्रॉफिट मध्ये असली किंवा लॉस मध्ये असली तरी त्यावर इन्व्हेस्टमेंटवर मिळणारा इंटरेस्ट रेट जो आहे तो कायम इन्व्हेस्टर्सना मिळत असतो आणि तो जो इंटरेस्ट आहे तो अगदी ठराविक वेळेत मिळत असतो. तसेच रिडीमशन पिरियड जवळ आला तर ती प्रिन्सिपल अमाऊंट सुद्धा इन्व्हेस्टर्सना परत मिळत असते. तुम्ही समजा डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले, म्हणजे बॉन्ड्स घेतलेत किंवा डिबेंचर्स घेतलेत, तर ते सेल करायचे झाले, म्हणजे तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल सेल करायचे झाले तर ते तुम्ही कधी सेल करू शकता का? तर बॉन्ड्सच्या केसमध्ये तुम्ही ते सहज सेल करू शकता, पण डिबेंचर्सची सेलिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रोकरला कॉन्टॅक्ट करावे लागते. तो ब्रोकर तुमच्यासाठी एक सेलर शोधून देऊ शकतो किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली पण एखादा बायर बघून त्याला तुम्ही डेट फंड डिबेंचर्स सेल करू शकता. डिबेंचर होल्डर सेलिंग तेव्हाच करतो जेव्हा त्याला पैशाची एकदमच अर्जंटली गरज असते, कारण जर आधीच डिबेंचर्स त्याने सेल केले तर त्याला त्यावेळेस मिळणारे इंटरेस्ट रेट जे आहे ते त्याला मिळत नाही, कारण डिबेंचर्सवर मिळणारे इंटरेस्ट जे आहे ते रिडम्पशनच्या वेळेस प्रिन्सिपल अमाऊंट सोबत मिळते, त्यामुळे त्याचे नुकसान होते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आशा करतो की तुम्हाला डेट फंड्स बद्दल एक चांगली क्लिअरिटी आली असेल, म्हणजे बॉन्ड्स आणि डिबेंचर्स म्हणजे काय आहेत आणि त्यांच्यातला फरक नक्की काय तो या व्हिडिओमधून आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आजच्या व्हिडिओचा एक ओव्हरव्ह्यू आपण बघूया. सगळ्यात आधी बघितले आपण डेट फंड आणि इक्विटी यामध्ये नक्की काय फरक आहे. त्यानंतर आपण बघितले बॉन्ड्स म्हणजे काय, बॉन्ड्सचे विविध प्रकार कोणते आहेत, डिबेंचर्स म्हणजे काय आणि डिबेंचरचे कोणते प्रकार आहेत, आणि बॉन्ड्स आणि डिबेंचर यामधला फरक आपण जाणून घेतला. डेट फंड या इन्स्ट्रुमेंटकडे इन्व्हेस्ट करणारे लोक खूप कमी प्रमाणात आहेत, म्हणजे सर्वांना शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करण्याची एक चांगली इन्व्हेस्टमेंट वाटते. पण जर तुम्ही लॉंग टर्मच्या विचाराने इन्व्हेस्टमेंट करणार असाल आणि तुम्हाला स्लो अँड स्टडी ग्रोथ हवी असेल तर तुम्ही बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करून खूप चांगला पोर्टफोलिओ तयार करू शकता आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती एक चांगली डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट राहील. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.